लाली, हा गुरुजी. लाली, तुला या उत्सवाबद्दल फारशी माहिती नाहीये म्हणून तू ही जबाबदारी स्वीकारलीस. पण तुला अजून एक संधी आहे. तुला हे नक्की करायचंय का? होय गुरुजी. आपली नदी राक्षसाच्या उत्सवासाठी सहजासहजी वाळू देत नाही. गुरुजी सॉरी, पण तुम्हाला असं वाटत नाही का ही अंधश्रद्धा आहे? ज्याचा त्याचा प्रश्न आहे हा. पण या आधी सुद्धा 1-2 जण वाळू आणायला गेले आणि पाण्यातच बुडाले. जलसमाधी मिळाली आहे त्यांना. ताई, अहो मग असं असेलच तर तुम्ही काही रिस्क घेताय? जाऊ द्या, जाऊयात आपण घराकडे, तिकडे नदीकडे नको जायला. पण नदीवरून वाळू आणल्याशिवाय पूजा होणारच नाही. काळजी नका करू गुरुजी, मी आणीन वाळू. ठीक आहे, शुभम भवतु. वाळू घेऊन मंदिरात ये. तुझी इच्छा. ताई, एवढं गुरुजी सांगतायत तरी का हट्ट करताय तुम्ही? मी एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली ना, ती संपवल्याशिवाय माघार घेत नाही मी. चला जाऊया नदीवर, बघूया तरी नदी कुणाचा आणि कसा जीव घेते. चला चला. नरकी हडळ उत्सव सगळेच म्हणतायत लय डेंजर आहे. राक्षसांचा उत्सव आहे तो. राक्षस मुखवटा घातलेल्या राक्षसांना गावाबाहेर हाकललं जातं. मी तर असं ऐकलंय का ह्या उत्सवाच्या दरम्यान कुणाचा ना कुणाचा जीव जातोच. आर्याताई, काय झालं? थांबलायत का? नदी. हाव, मग नदीच आहे. वाळू घ्यायची आहे ना आपल्याला. आता नदी नाही इकडे येणार, आपल्याला नदीकडे जावं लागेल. घाबरलेत का आर्याताई? अहो, लोकांचं काय ऐकता, सगळ्या अंधश्रद्धा आहेत त्या. चला. हो नाही, ऐका ना ऐका ना, आणखी पुढे नको जायला, पण मला खरंच भीती वाटते. अहो अहो, नदीला काय घाबरायचं? आता काय पावसाळा आहे का अचानक पूर येईल आणि आपल्याला घेऊन जाईल? चला, नदी वाट बघते तुमची. चल. अहो नको ना, मी म्हंटल ना तुम्हाला घरी पण की मी नाही येणार पाण्याजवळ. मला ना फोबिया, मी सांगितलं ना मला फोबिया आहे. अहो अयो आर्याताई, कशा कशाची भीती वाटते तुम्हाला? हा, सगळ्यालाच घाबरताय. चला, तुमची भीती कायमची संपवते. या. हा, बुडले बिडले म्हणजे मी. आर्याताई, असं नका बोलू. भीती वाटली ना, नदी बुडवून टाकते आपल्याला. तिच्या पोटातच घेते. त्यामुळे घाबरू नका. या. चला. हो नको 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 नको, मग नको जायला तिकडे प्लीज ना. आर्याताई, असं काय करताय हो? मी आहे ना, तुम्हाला काय नाही होणार. या या. हा